जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नंदुरबार जिल्हा तात्काळ दुष्काळग्रस्त जाहीर करा। आमदार चंद्रकांत रघुवंशी यांची पालकमंत्रीकडे मागणी। 1.5 महिन्यापासून पावसाची दडी, जिल्ह्यात 70% पेरण्या अद्याप रखडल्या, दुष्काळसदृश परिस्थिती आताच निर्माण, पालकमंत्र्यांकडे दुष्काळ घोषणेची मागणी। पेरणी केलेल्या शेतकऱ्यांवरही संकट, पावसाअभावी खरीप हंगाम धोक्यात। नंदुरबार जिल्ह्यात 1.5 महिन्यापासून पावसाने दडी मारल्याने खरीप हंगाम गंभीर संकटात सापडला आहे। अपुऱ्या पावसामुळे जिल्ह्यात अद्याप सुमारे 70% पेरण्या रखडल्या असून पेरणी केलेल्या शेतकऱ्यांनाही पिके वाचवण्याची चिंता सतावत आहे। या पार्श्वभूमीवर नंदुरबार जिल्हा तात्काळ दुष्काळग्रस्त घोषित करावा, अशी मागणी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री तथा पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे केली आहे। शासनाच्या निकषांनुसार दुष्काळ जाहीर करण्याची प्रक्रिया ऑगस्टमध्ये होत असली तरी जिल्ह्यात दुष्काळसदृश परिस्थिती आताच निर्माण झाल्याचा दावा त्यांनी केला। दरम्यान हवामान विभागाने 22 जुलैपर्यंत दमदार पावसाचा अंदाज व्यक्त केला असला तरी शेतकऱ्यांना तातडीने दिलासा देण्यासाठी शासनाने आवश्यक निर्णय घ्यावा, अशी मागणीही आमदार रघुवंशी यांनी केली आहे। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार। बघा, नंदुरबार जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रात सर्वात कमी पाऊस नंदुरबार जिल्ह्यात पडलेला आहे, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे। अजूनही 70% पेरण्या झाल्या नाहीत अशी माझी एकंदरीत परिस्थितीची माहिती आहे। काही ठिकाणी काही शेतकऱ्यांकडे पाणी होतं म्हणून त्यांनी पेरून दिलं, पण पेरलेला शेतकरी बी आज रडतोय, ही सत्यस्थिती आहे। आता शासनाचा आदेश असा आहे की दुष्काळ जाहीर करायचा असेल तरी सुद्धा ऑगस्ट पर्यंत वाट बघायची। तर ऑगस्ट 1 नंतर काय परिस्थिती राहतील मग, कारण शेवटी तुम्हाला मला दुष्काळ जाहीर करायला अधिकार नाही आहे, राज्य सरकारचे अधिकार आहे। पण राज्य सरकारचे मंत्री म्हणून पालकमंत्र्यांच्याकडे मी मागणी केलेली आहे की नंदुरबार जिल्ह्याला दुष्काळी जिल्हा म्हणून जाहीर करा। दुष्काळ सदृश्य परिस्थिती आजच आहे, आता एकदम बिकट परिस्थिती होणारच आहे जर पाऊस नाही पडला तर। एवढे पापी नंदुरबारमध्ये नाही आहेत असं माझं मत आहे। पाऊस पडेलच 100%, पण तरी वेळेवर पाऊस पडला पाहिजे तरच शेतकरी जिवंत राहील। आणि अपेक्षा करूया की शास्त्रज्ञांच्या भविष्यवाणीप्रमाणे 20 तारखेला 22 तारखेला काहीतरी पाऊस पडणार आहे। मागेही सांगितलं होतं की 100 वर्षात पाऊस नाही पडला एवढा पाऊस पडणार आहे, पण दुर्दैवानं तो इकडे तिकडे चालला गेला, आपल्याकडे पडलाच नाही। काही भागामध्ये ज्यांनी मेच्या एंडमध्ये पेरून दिलं त्यांची परिस्थिती खराब आहे, पण एकंदरीत त्यांच्या विहिरीला थोडंफार पाणी होतं म्हणून त्यांनी पेरून दिलं। आज ते पाणी सुद्धा आटलंय। पण आज एक गोष्टीचा पालकमंत्र्यांनी खुलासा केला की जर दुबार पेरणीची वेळ आली तर जिल्हा नियोजन समितीच्या पैशातून बियाणं आणि खतं देण्याचं प्रोव्हिजन त्यांनी केलेली आहे आणि शासन देणार। फायदा होईल असं वाटतं तर खरं, पण आता शासनाची पॉलिसी ठरली ती महाराष्ट्रासाठी आहे, नंदुरबार जिल्ह्यासाठी वेगळी अशी होऊ शकत नाही। पण मला वाटतं की दुष्काळाची वेळ येणार नाही, उम्मीद पे दुनिया कायम आहे। आपण बी अपेक्षा करूया की पाऊस पडेलच, कारण पाऊस पडलेला ओला दुष्काळ कधी बी परवडतो, पण पाऊसच नाही पडला तर शेवटी शासनावर बी खूप जबाबदाऱ्या वाढतात। मी पालकमंत्र्यांना विनंती केली आहे की गिरीश महाजन साहेबांच्या बरोबर आपण मीटिंग लावावी। आम्ही हाऊसमध्ये आदरणीय मुख्यमंत्री मोदयांना सुद्धा सांगितलंय। आज 15 वर्ष होऊन गेलं, जो बी माणूस तापीच्या पुलावरून जातो त्याला भरमसाठ पाणी दिसतं, पण ते पाणी फक्त मासे पकडायला कामात येतं, आमच्या शेतात तर जातच नाही। आणि दुर्दैवानं ते नियोजन केलेलं नाही। मी कोणाला दोष देणार नाही, पण मंत्री बदलले की घोषणा बदलतात आणि त्याच्यामुळे टार्गेट बदलतं। आणि आज प्रकाशा असेल, सारंगखेडा असेल, सुलवाडा असेल, या धरणांमध्ये पाणी आहे, पण 5 किलोमीटरच्या परिसरातले शेतकरी स्वखर्चाने पाणी घेऊन गेले, पण शासन म्हणून आम्ही त्यांच्या शेतामध्ये पाणी पोहोचवू शकलो नाही, ही वस्तुस्थिती आहे। आणि आता सुद्धा जे तापी बुराईचं नियोजन सुरू आहे त्याची आर्थिक परिस्थितीची तरतूद जर बघितली तर 800 कोटी रुपयाची योजना आहे आणि दर वर्षाला 20-25 कोटीची प्रोव्हिजन राहील, तर ते किती वर्षात पूर्ण होईल? आणि 800 कोटीची योजना 1600 कोटीवर जायला काहीच वेळ लागणार नाही, ही परिस्थिती आहे। आज बी बघा तुम्ही, या इराण आणि अमेरिकेच्या युद्धामुळे डांबराचे भाव डबल टिबल होऊन गेले, अख्ख्या जिल्ह्यातले डांबराचे काम बंद होऊन गेले। लोक आमच्याकडनं एक्सिलेशन मागतात आहे, नगरपालिकेला कायद्याने त्यांना वाढीव दर देता येत नाही। आम्ही काल ठराव केला आणि शासनाला पाठवतोय, कारण रस्ते बी व्हायला पाहिजे, प्रोजेक्टच्या किमती वाढतील आणि दुर्दैवानं डांबराच्या किमती डबल होऊन गेलेल्या आहेत।
त्याच्यामुळे एक बी ठेकेदार काम करायला तयार नाही. सर, व्हायलाच पाहिजे. श्रीकांत शिंदे सारखा महाराष्ट्राच्या प्रश्नाची जाण असलेला युवा नेता जर केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये गेला तर त्याचा आनंद शिवसैनिकांना नाही तर संपूर्ण महाराष्ट्राच्या युवा नेतृत्वाला होईल. आणि आम्ही अपेक्षा करतोय की श्रीकांत शिंदे साहेब केव्हा शपथ घेतील आणि केव्हा नंदुरबारला येतील.